ट्रॅक एंड वरती सुरेश निरगुडा पहिल्या दिवसामध्ये अगदी जी दुसरी लढत झाली होती ना, टपालवाडी आणि त्यांच्या विपक्षात चिंचवली बी अप्रतिम पाहायला मिळाली होती. दोन्ही संघ एकाच ताकदीचे होते. मात्र त्या मॅच मध्ये खेळ चिंचवली बी संघाचा चांगला राहिला होता. इथून पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये चेंडूला फेकला एक पुन्हा दुसरीचा प्रयत्न दुसरी पूर्ण अगदी गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये सध्या स्थितीला सदा आणि सुरेश करतोय. डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय. इथून पाचवा बॉल डॉट येतोय. शेवटचा बॉल असेल या षटकातील. ऑन साइडला फटका खेचायचा होता. अगदी टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. निर्धाव चेंडूची शांत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. ती पहिल्या षटकानंतर धाव फलकावरती 7 धावा लागल्या गेल्या आहेत. इथून आता मात्र या षटकामध्ये धावा येणं फार गरजेचं असेल. चिंचवली बी संघाच्या बाजूनं अजय बसमा दुसरा षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. ऑन स्ट्राईक वरती सुरेश निरगुडाला पाहू शकाल. बेस्ट वर्सेस बेस्ट अगदी मैदानाच्या आतमध्ये समीकरण जुळलंय. इथून चांगला खेळ अजय भस्माचा होणार की सुरेशचा. इथून दोन्ही खेळाडू एकाच ताकदीचे आहेत आणि इथून सध्या पाहायला गेलं तर पहिलाच बॉल अजय भस्माचा. अगदी पाहायला गेलं तर थोडस लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. 13 थर बनलाय. अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ऑन स्ट्राईक वरती सुरेश आहे. इथून पाहायला गेलं तर इथून जरी 17 ते 18 धावा बनल्या 20 ते 20 धाव्यांपर्यंत जरी पोहोचला
इथून मोठा फटका, इथून व्यासपीठाला सलामी देत चेंडू चालला सीमा पार. सुरेश निरगुडाच्या बॅट मधनं दमदार स्ट्रोक षटकार. धन्यवाद डीजे. 19 धावा पूर्वार्धामध्ये बनवल्या गेल्या चिंचवली बी संघानं. उत्तरार्धामध्ये 20 धाव संख्येची गरज आहे ती कार्तिक 11 माथेरान टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाल्या. ते अजय बसमा आणि रामवीर. पुन्हा येणारे 12 बॉल 20 धाव संख्येची गरज आहे. सुरेश निरगुडा गोलंदाजी ट्रॅक वरती असेल नो डाऊट. इथून जर पाहिलं तर 20 धावा डिपेंड करायच्या. मी म्हटलं होतं ही मॅच रफ अँड टफ पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत. दोन्ही संघामध्ये जे गोलंदाजी पाहिले तर भरपूर ताकदीचे. इथून जर पाहिलं तर सुरेशच्या विरोधात आता अजयला चांगली बॅटिंग करावी लागेल कारण सुरेशनं बॅटिंग चांगली केली. अजय आणि संदीपच्या विरोधात इथून प्रत्येक धाव दोन्ही संघासाठी महत्वाचे. इथून जर पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर थोड्याशा चुका जरूर पाहायला मिळतात. 2 धावा खर्च करता असताना या बॉलवरती
आपण पाहू शकाल चिंचवली बी संघाला. जर पाहायला गेलं तर रात्री मात्र चॅम्पियन झालेला हा संघ आहे चिंचवली बी संघ वाजेपूर येथे आणि आज मात्र इथून चांगला खेळ होईल का? ब्लॉक होलचा मारा पंचांकडे लाऊड अपील पंच अपील फेटाळत असताना पाहायला मिळत आहेत. अगदी पाहायला गेलं तर इथून थांबवलंय एक बायची धाव जरूर मिळाली जाते. एका धावेच्या मदतीनं 7 धावा बनल्यात. अटॅकिंग गोलंदाजी, डिफेंडिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला सुरेश करतोय. कालच्या रजनीमध्ये अगदी वाजेपूर येथे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय आणि आज मात्र वसंत इलेव्हन आयोजित देवमानू चषकामध्ये चांगला खेळ करावा लागेल. इथून पुन्हा एकदा कव्हर पॉईंटच्या दिशेनं फटका खेचलाय. दुसरी धाव पूर्ण होईल का? सदा आहे त्या दिशेनं दुसरी धाव सुद्धा पूर्ण. प्रत्येक बॉलवरती आणि प्रत्येक धावेवरती मात्र इथून लक्ष असेल ते दोन्ही संघाचं. अगदी इथून 9 धावा बनल्यात. अजून 11 धावसंख्येची गरज आहे. उत्तरार्धामध्ये जिंकण्यासाठी ती माथेरान टीमला अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. इथून पुन्हा एकदा अगदी गॅपमध्ये फटका खेचला. एक तर बनले दुसरीचा प्रयत्न होतोय. रनआउटचा चान्स आणि इथून दुसरी सुद्धा पूर्ण. अजय बसमाला तुम्ही बाद करू शकत नाहीये. कारण तो जो धावतो ना तो अप्रतिम धावतो. अगदी वेगानं धावतो. शेवटचा बॉल आहे. 11 धावा बनल्या. अजून 9 धावसंख्येची गरज आहे. वेगाने टाकलाय पुढ्यात उडवलाय. सदा आहे त्या दिशेनं झेल मात्र ड्रॉप होतोय. दुसरीचा प्रयत्न होतोय. हा झेल घेणं महत्वाचं होता. जर पाहायला तर चुक्या पाहायला मिळत आहेत इथून सदाकडनं. नाराज असेल स्वतःवरती. इथून 6 बॉल 8 धावसंख्येची गरज आहे. अजूनही मॅच दोन्ही संघाच्या बाजूने. 5 बॉल 6 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज चंदर गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. ती एक एक धाव महत्वाची आहे दोन्ही संघासाठी. झुंजतायत अगदी एकमेकांविरोधात. धावा तर बनवल्या होत्या. इथून जर पाहायला गेलं तर चिंचवली बी संघानं पुन्हा एकदा पुढ्यात टाकला होता. अगदी हातानं ड्राईव्ह केलाय. इथून एक धाव रोखू शकले नाहीये. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. इथून 15 धावा बनल्यात. आता 4 बॉल 5 धावसंख्येची गरज आहे.
धन्यवाद डीजे. आता मात्र एक धावसंख्येची गरज आहे. इथून जर पाहिलं तर माथेरान संघाला 3 बॉल, 1 धावसंख्येची गरज आहे. आता इथून सामना खुला झाला. कवटेवाडी टीमच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी माथेरान संघ तर सज्ज झालाय. मात्र हे समीकरण सोपं नाहीये अजूनही. 3 बॉल, 1 धावसंख्येची गरज आहे. ऑन स्ट्राईक वरती अजय आहे. चंदर गोलंदाजी ट्रॅकवरती. तिथून हा बॉल बॅकफूट वरती जाऊन पंच केला. 1 धाव तर बनले. विजयाचा फटका अजय बसमाचा पाहायला मिळतोय. तिथून मात्र प्रवास संपलाय चिंचवली बी संघाचा. अगदी पाहायला गेलं तर मेगा फायनलचा थरार पाहायला मिळेल. एका साईडला कवटेवाडी आणि त्यांच्या विपक्षात फाईट करेल कार्तिक 11 माथेरान संघ. इथून दोन्ही संघाच्या